हे आहे आपले वांग्याचे काप, वांगा तवा फ्राय. तर चला बघूया. असे अगदी 2 मिनटात होणारे हे वांगा तवा फ्राय. मॅगीलासुद्धा वेळ लागणार आणि अगदी तुमच्या बटाट्याच्या भाजीलासुद्धा. पण आपले वांगा तवा फ्राय अगदी 2 मिनटात अलटी पलटी करून 2 मिनटात तयार होतात. डाळ भात वाढलेला आहे. डाळ भात थंड व्हायच्या आधी वांग्याचे काप रेडी करूया. तर चला बघूया पूर्ण रेसिपी. शेवटपर्यंत नक्की बघा. झटपट आणि स्वादिष्ट. तर चला करूया वांगं फ्राय. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत वांगं तवा फ्राय. अगदी झटपट मोजक्या 2 मिनटात आपण वांगं तवा फ्राय करणार आहोत. झटपट तितकं स्वादिष्टसुद्धा. अगदी कांदा लसूण हे काही न टाकता आपण अगदी झटपट करणार आहोत. स्वादिष्ट आणि क्रिस्पीसुद्धा. अगदी छान कुरकुरीत होणार आहे आपले वांग्याचे काप. तर चला, तर अगदी आपली ही पारंपरिक रेसिपी मी म्हणेल. तर चला पटकन जाऊन वांग्याचे कापची परफेक्ट रेशो बघूया. इथं अगदी बेसिक मसाले घेतलेले आहेत मी. इथं घेतले तांदळाचं पीठ, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, चाट मसाला, मीठ आणि जिरे अख्खे. तर इथं आता बघूया. 1 चमचा घेतलं तांदळाचं पीठ, 2 चमचे घेतलं बेसन, पाव चमचा घेतली हळद, 1 मोठा चमचा घेतला लाल तिखट, धने जिरे पावडरसुद्धा सिमिलर घेतली, चाट मसाला घेतला आहे पाव चमचा, मीठ घेतले चवीनुसार आणि जिरेसुद्धा घेतले आहेत पाव चमचा. आता इथं चाट मसाला नसेल तर तुम्ही अगदी अर्धा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. आता ह्याला मिक्स केलं. आता चला वांगं कापायचं. तो वांगं आधीच कापायच्या पूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असे ह्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे. आता जितकं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्यानुसार तुम्ही पातळ असे ह्याचे काप करू शकता. तर वांग्याचे काप करताना किंवा कोणतेही फळभाज्यांचे काप म्हणजे बटाट्याचे काप करताना किंवा वांग्याचे किंवा सुऱ्यांचे कधीही काप करताना जी सुरी आहे ती स्किन फ्रेंडली घ्यायची. तर जे आजकाल अशा रंगबिरंगीच्या सुऱ्या येतात ना, ते स्किन फ्रेंडली असतात. म्हणजे बोटावरती लगेच त्याचे धार टोचत नाही किंवा लागत नाही. तर अशा सुऱ्या असतील ना तर इको फ्रेंडली असतात, म्हणजे स्किन फ्रेंडली असतात. तर त्या पटकन असे हाताला किंवा बोटाला लागत नाही त्यामुळे, आणि कापसुद्धा पटकन होते त्याच्याने, धार छान असते त्याला. तर हे बघा किती झटपट असे सगळे मी वांग्याचे काप करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे अगदी अर्धा इंचचे काप मी केलेले आहेत जाडीसाठी. मी तुम्हाला सांगते, थोडे जाड झाले तर तरी चालेल, 1-1.5 इंचेचं काप केले तरी चालतील. जसे तुम्हाला हवं, जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही असे सगळे वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत. आता वांग्याचे काप करतानाच इथं समजून येतं की कोणतेही वांगं आपल्या इथं किडकं किंवा असं जून नाही आहे, म्हणजेच बिया नाही यायला जास्त. तर चला, आता हे सगळे वांग्याचे काप करून झालेले आहेत. टोटल अर्थ इतके झालेत, काहीतरी 12-13 झालेले आहेत. आता हे मसाले जे आहेत ते असे मिक्स करून घ्यायचे. कसे करायचे तेही मी दाखवते. ह्याच्यात कुठेही मी पाण्याचा वापर नाही करणार. सुके मसाले आहेत आणि सुकेच मसाले आपल्याला असे लावून घ्यायचे आहेत. ह्याला भिजवायची गरज नाही, काय नाही. लगेच घेतला मी तवा आणि लगेच ह्याला तेल टाकायचं. तेल पण अगदी जास्त नाही किंवा कमीसुद्धा नाही लागत ह्याला, आणि तेल हे जास्त पीठसुद्धा नाही. रवा टाकला तर हे जे वांग्याचे काप आहेत ते अगदीच भरपूर तेल शोषून घेतं रवा, त्यामुळे तर रवा मी नाही टाकला. तांदळाचं पीठ टाकलेलं आणि बेसन पीठ टाकलं, त्याच्याने छान खुसखुशीत कुरकुरीत होतात. रवा टाकायची अजिबात गरज नाही लागत आपल्याला. तर तवा छान गरम होऊ द्यायचा. मग ह्याच्यात टाकले मी 2-3 चमचे तेल. उलथण्याने लाकडाच्या तेल छान असं पसरून घेतलं, पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आणि लगेच तेल गरम झालं. गॅसची फ्लेम करायची मीडियम, आणि मीडियम फ्लेम तव्यावरती अगदी स्लो नका करू, नाही तर तेल परत थंड होईल. मीडियम फ्लेमवरती आपले असे 4 पीस मी आता मसाला कोट करून लगेच ठेवून दिले. इथं तुम्हाला लगेच ताटामध्ये संपूर्ण पीसला मसाला लावायची काही गरज नाही. एक जसं टाकायचं आहे तसं मसाल्यामध्ये कोट करायचं आणि लगेच तव्यावरती सोडून द्यायचं. आता इथं एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, चिमटा असेल तर नक्की चिमटा वापरा. कारण की इथं जेव्हा आपण उलथणं वगैरे वापरतो तर तेल अंगावर उडायची शक्यता असते, भीती वाटते. त्यामुळे चिमटा असेल तर चिमट्याने इझिली त्याला टर्न वगैरे करता येतं. तर हे बघा असे अलटी-पलटी करून आजूबाजूला फिरून, म्हणजे चौघा कापला तेल लागायला हवं. तर हे बघा असे अगदी एका बाजूने 1 मिनिटच लागतं ह्याला, आणि ह्याला अजिबात झाकायची गरज नाही, कारण की आपण ह्याच्यात कुठेही रवा नाही वापरला. आता रवा वापरला तर मग त्याला झाकावं लागतं, कारण की रवाही शिजायला हवा. अजिबात काही गरज नाही ह्याला. आणि हे जास्त जसं मी म्हटलं की तेलसुद्धा नाही पीत, आणि अगदी छान आहे. बघा हे जे मी दाखवते ना, तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करू शकते की खुसखुशीतपणा जे आपण म्हणतो ना क्रिस्पी,
तर थोडं बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे हे आवाज नाही ऐकवता येणार तुम्हाला बट हे छान असे क्रिस्पी झालेले ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि सुरी जरा रफ केली तरीही मसाले जे आहेत ते असे बाहेर नाही आहेत, म्हणजे निघून नाही जात. छान मसाला कोट झालेला आहे आणि अलटी करून 1 मिनिट ह्या बाजूने आणि 1 मिनिट त्या बाजूने अशाच प्रकारे आपण हे सगळे वांग्याचे काप करून घेतलेले आहेत. पातळ कापायचे कारण की ते पटकन होतात. आणि हे बघा, आता जसं मी बोटालाही लावून दाखवलं, कुठे तेल किंवा मसाला आपल्या हाताला किंवा बोटाला लागत नाही. आणि जरी तुम्हाला डाऊट वाटत असेल तर असे टोचा मारून घ्यायच्या वांग्याच्या कापला की त्याला आतमध्ये स्टीम लागते आणि छान एकसारखे वांग्याचे काप वाफ लागते आणि शिजून होतात. हे कुठेही कच्चे नाही म्हणू शकणार आपण याला, कारण की छान असे वांगे इतके इझी असताना, इतकं पटकन होणार असताना ती अगदीच 1 ते 2 मिनटातच आपली भाजी तयार होते. तर चला, आता परत थोडंसं अगदी 1 चमचा तेल टाकलं, तेल कमी पडायला नको त्यामुळे. आणि तुम्ही बघितलं की आपले अगदीच जास्त मसाले तेलामध्ये सुटले नाही, कारण की आपण अगदीच बेसिक मसाले टाकलेले. तर चला, हे बघा, आता अशाच प्रकारे बाकीचे कापसुद्धा मी फ्राय करून घेते. तुमचा तवा जितका मोठा असेल त्यानुसार तुम्ही 4-5 असे बसवू शकता. मी ॲट अ टाईम 4च बसवले. आता जसं तुम्ही बघता, आता हे मी तुम्हाला 2 करून दाखवते, म्हणजे आधी एक बॅच काढला, आता दुसरा बॅच. तिसऱ्या बॅचसाठी आपला व्हिडिओ बराचसा मोठा होईल, त्यामुळे तिसरा बॅच मी काढताना नाही दाखवू शकणार, कारण की जसं मी म्हटलं की व्हिडिओ बराचसा मोठा होतो पूर्ण रेसिपी शूट करताना. तर हे बघा, अलटी करायचं. आणि जसं मी म्हटलं, गॅस अगदीच फुल ठेवू नका, कारण की करपूसुद्धा शकतात. आणि अगदी स्लो नका करू, अगदी स्लो ह्याच्यावर केलं ना तर ऑइली होतात. त्यामुळे मी म्हणते ना, कधीही मीडियम फ्लेमवरती अशी परतायची जी भाजी असते, जे शॅलो फ्राय करायची असते, ती अगदी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला करायची असते. तर हे बघा, छान असे अलटी करून भाजून घ्यायचे. आणि जसं हवं तसं तेल लागलं तर रिक्वायरमेंटच्या अनुसार तेल तुम्ही ॲड करू शकता, नसेल लागत तर नका ॲड करू. तुमचा तवा जर थोडासा खोलगट आहे, माझा हा पसरट आहे तवा. जसं मी म्हटलं की बिडाचा तवा आहे तर तो थोडा पसरट आहे. तुम्हाला अगर तुमचा रेग्युलर चपातीचा तवा वापरायचा आहे तर तो थोडासा डीप असतो, तर त्याच्यामध्ये घडी तुम्हाला तेल टाकायची गरज नाही पडणार. आणि असे आपले वांग्याचे काप सगळे तयार आहे. तर चला, आता लास्ट बॅच पण टाकते, जे छोटे पीस होते. सगळ्यात प्रथम काय करायचं ना, की मोठे काप करून घ्यायचे, कारण की काय होतं ना की मसाला मोठा कापला जास्त लागतो. आधीच आपण जर छोटे काप केले ना, छोटे पीस, तर मसाला उरत नाही आणि मसाला पुरतही नाही. आता जे रिमेनिंग मसाले आहेत तो तुम्ही एका डब्यामध्ये ठेवू शकता, किंवा दुसरं वांगे असेल तर ते सुद्धा करू शकता, किंवा हा सेम मसाला तुम्ही बटाट्याच्या कापलासुद्धा वापरू शकता. आता चला, आवडली असेल ही रेसिपी तर झटपट आहे, अगदी 2 मिनटात. जसं मी म्हटलं, मॅगीलासुद्धा टाईम लागेल आणि बटाट्याच्या भाजीलासुद्धा. तर पटकन जाऊन अगदी पापड भाजल्यासारखे वांगे भाजूया तव्यावरती. त्यालाच म्हणतात वांगं तवा फ्राय. आवडली असेल ही रेसिपी झटपट आणि स्वादिष्ट तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. आणि सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओसाठी प्रचंड मेहनत असते, सो प्लीज आम्हाला एन्करेज करा, मोटिवेट करा आणि लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत. तर चला, आता हे कशा कॉम्बिनेशनसोबत खायचं तेही मी सांगते. वरण भात, डाळ भात, खिचडी किंवा चपाती, फुलके, पराठे, भाकरी, पुरी, ब्रेड, पाव कशासोबतही खा, आउटस्टँडिंग लागतं. लाईक केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि शेअर केल्याशिवाय तर अजिबात जाऊ नका. मस्ट ट्राय रेसिपी नक्की ट्राय करा आजच्या आजच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप धन्यवाद.